व्यंकी काय रे, काही काम होतं? काय लपवतोयस? दाखव. अरे सांग काय आहे? लक्ष्मीला? लक्ष्मी तुझ्याशी बोलायचं. व्यंकी ही फुलं का आणलीस तू? तुला माझा वाढदिवस लक्षात होता? अरे असू दे, सुखी राहा. जरी तुला मी दत्तक घेतलं असलं ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तूच आमचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. खरं तर आज तुझ्यामुळेच आम्ही आहोत. त्याला ऐकता बोलता आलं नाही ना तरी आमचा व्यंकी गुणी आहे. अरे कुठे गेले सगळे? सासूबाई हाक मारतात. धर धर धर. सासूबाई सासूबाई यांनी बघा काय आणलंय. काय रे मेल्या, आज जरा बायकोचं जास्तच कौतुक करतोयस. अगं आई, आज मी लक्ष्मीला बांगड्या का दिल्या ते माहितीये का तुला? मला मेलीला कसलं कळतंय? ओळख बघू. आज का तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की काय? म्हणजे आज माझ्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे. सासूबाई नमस्कार करते. हा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. ये बस. सरप्राईज! हॅपी बर्थडे आई. म्हणजे तुम्हा दोघींना सकाळपासून लक्षात होतं आणि अच्छा म्हणजे या पण तुम्हाला सामील आहेत तर? हो मग, आम्ही जर हे सिक्रेट सकाळपासून पोटात ठेवलं नसतं तर माझ्या गोड आईला सरप्राईज कसं मिळालं असतं? हॅपी बर्थडे. अगं माझी बबडी ग. जानूनी सकाळपासून सगळ्यांना बजावलं होतं, संध्याकाळपर्यंत आईला कोणीही विश करायचं नाही. हॅपी बर्थडे आई. अहो संतोष, हरीश, सिंचना, वीणा, व्यंकी यांना पण बोलवायला हवं होतं ना. आणि सासूबाईंना कळल्यावर आम्हाला वाटलंच होतं तू इथे आल्यानंतर या सगळ्यांची आठवण काढणार, कारण तू कुठेही गेलीस तरी तू तुझ्या मुलांना काही विसरत नाहीस. पण काळजी करू नकोस, आम्ही त्याची ही सोय केलीये. म्हणजे त्यांना पण बोलवलंय? हो, आणि तुझी लाडकी मुलगी मंगलताई पण येणार आहे. अगं बाई, तिला पण बोलवलं का? हे बरं केलं तुम्ही. तिला नाही तर कुठेच सगळे हेच आहे वाटतं. मंगलताई इकडे, इथेच आहे. चल. कुठेच आहे? पैसे द्या माझे. हो देते. आजनं सुट्टी आणू का नको? द्या ना, चालतील, मला सुट्टी आहे. मग आज जाऊन आणावे लागतील. देते आणून. थांबा इकडे, आणते. चल ग. अरे वा, आमच्या आधीच सगळे हजर. बरोबर आहे आई, तू मला कशाला सांगशील ना. बाकी सगळे तुझे लाडके, मी मात्र दोडकी. अगं नाही ग मंगल, असं नाहीये. असंच आहे, असू दे. काय ग जानू, आज काय एवढं स्पेशल आहे? ताई ग, आज आईचा वाढदिवस आहे. अगं सकाळपासून लक्षात होतं माझ्या, तिनं आई कामाच्या गडबडीत जरा विसरून गेले. अगं जानू, मला आठवण करायचीस ना मग.
आई अगं मी जरी तुला आठवण करून दिली असती तू वेगळं काय करणार होती? गिफ्ट आणलं असतं ना मी आईसाठी. ते तर तू आताही देऊ शकतेस. बिलेटेड गिफ्ट दिलेलं चालतं की नाही? नाही नाही नाही, काही नको काही नको. अगं तू आलीस, मुली आल्या, आणखीन काय हवंय? ते सगळं राहू दे, तू बस. का माझ्या लेकीच्या पदरी कायम निराशा टाकतोस का? देवा कसली शिक्षा देतोयस मला, कसली? प्रत्येक वेळी नवीन नवीन स्थळ आलं की वाटतं आता सगळं ठीक होणार. हा, आता मुलगा येणार, माझ्या भावनाला बघणार, पसंत करणार आणि होकार देणार. असं काही होत नाही. प्रत्येक वेळी माझ्या लेकीच्या पदरी निराशा. तू माझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाहीयेस का? माझ्या लेकीच्या पदरी कधीच चूक टाकणार नाहीयेस. आज तुझ्या भावनाचा चेहरा बघवत नव्हता. आज काय म्हणाली माहितीये? म्हणाली मी का जन्माला आले, का जन्माला आले असं वाटतंय माझ्या पोरीला. आज माझी भावना रटली नाही. पाण्याचा एक थेंब नव्हता तिच्या डोळ्यात.